मोक्षमूलम गुरुर्कृपा. या पावन अधिक मासानिमित्त आपण या ज्ञान पहाटेमध्ये उठलेले आहोत. पावन अधिक मासामध्ये सद्गुरुनाथाचं दर्शन, सद्गुरुनाथाचं पूजन आणि गुरुवाक्याचं श्रवण करण्यासाठी आपण मानस पूजेच्या माध्यमातून त्या दिव्य चैतन्य स्वरूप सद्गुरुनाथाशी जोडले जाणार आहोत. सर्वांनी सुख आसनामध्ये बसायचं आहे. दोन्ही आपले हात आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आहेत. तळहात आकाशाकडे करायचे आहेत. पहिलं बोट अंगठ्याला लावायचं आहे आणि 3 बोट खाली सोडायचे आहेत. पहिलं बोट तर्जनी म्हणजे जीवाचं प्रतीक, अंगठा म्हणजे शिवाचं प्रतीक आणि खाली सोडलेले 3 बोट म्हणजे सत रज तम या त्रिगुणात्मक प्रकृतीची संगती सोडून जीवानं परमात्म्याची संगती धरायची. ही चिन्मुद्रा आपल्याला सांगते. ही चिन्मुद्रा धारण करून पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला आपल्याला प्रारंभ करायचा आहे. आपण सर्वजण या गुरु पहाटेमध्ये, ज्ञान पहाटेमध्ये अज्ञानाच्या झोपेतून जागे झालेलो आहोत. शिवपाठ, स्नान, इष्टलिंग पूजा आणि गुरुमंत्राचा जप, आपली वाणी, आपलं शरीर आणि मन शुद्ध झालेलं आहे. या त्रिकरणाची शुद्धी करून आपण वीर मठ राजूर येथे माऊलीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. आपण मठामध्ये प्रवेश केल्याबरोबर मठातील अगाध शांतीचा, परम प्रसन्नतेचा, परम आनंदाचा आपल्याला अनुभव येत आहे. जी भूमी सद्गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजींच्या पदस्पर्शाने पुनीत झाली, जी भूमी राष्ट्रसंत अप्पाजींच्या वास्तव्याने पावन झाली, ती भूमी आमच्या अंतकरणातील पाप ताप दैन्य दूर करून आम्हाला परम शांती प्रदान करत आहे. आपण मठात आलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून स्वच्छ हात पाय तोंड धुतलेलं आहे. तिथं विभूती ठेवलेली आहे. ती पावन विभूती 3 बोटाला धारण करून इष्टलिंगाला अर्पण करून शिवाय नमः म्हणत कपाळाला लावलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाला आम्ही नतमस्तक झालेलो आहोत. मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे, जे गुरुसेवेनं पावन झालेलं आहे. त्या बिल्व वृक्षाचे आम्ही गुरुपूजनासाठी बिल्वदळ तोडत आहोत. प्रत्येक बिल्वदळ तोडताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आम्ही बिल्वदळ तोडलेले आहेत. अप्पाच्या दर्शनासाठी आता आपण दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत. तेथे परमपूज्य अप्पा झोपाळ्यावर बसलेले आहेत. माऊलींनी कपाळावर त्रिपुंड भस्म लावलेला आहे.
आज्ञाचक्रावर कुंकुम शोभत आहे. शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शोभत आहेत. परमपूज्य आप्पाच्या चेहऱ्यावर दिव्य आनंद आहे. परम प्रसन्नता आहे. अगाध शांती आहे. स्मित हास्य करत माऊली आमचं स्वागत करत आहेत मठात. आप्पाला पाहून आम्हाला आनंद झालेला आहे आणि आपल्याला पाहून आप्पालाही आनंद झालेला आहे. जगातील सर्वात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल, निरपेक्ष अपेक्षा रहित, तर ते गुरु आणि शिष्याचं आहे. अशी सद्गुरुनाथ परमपूज्य आप्पा, त्यांच्या दर्शनानं आपण पावन झालेलो आहोत. आप्पासाठी आपण सुगंधित फुलाच्या माळा तयार केलेल्या आहेत. प्रत्येक फूल ओवताना शिवाय नमः म्हणत आम्ही फूल ओवलेलं आहे आणि आप्पाच्या दंडावर, मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा आपण बांधलेल्या आहेत. गळ्यामध्ये पुष्पहार घालत आहोत आणि तोच हार परमपूज्य आप्पा आपल्याला आशीर्वाद रूपानं परत आपल्या गळ्यात घालत आहेत. आता आपण गुरुचरणाच्या पूजेसाठी आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आपला डावा तळ हात आप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. चरणाखाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे. उजव्या हाताला पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे. त्या कुंभावर उजवा हात तळहात ठेवून आपण शिवाय नमः म्हणत ते पाणी अभिमंत्रित केलेलं आहे. भगवंताचं नाव घेऊन ज्या वस्तूला स्पर्श करतो, शुद्ध अंतकरणानं, शुद्ध वाणीनं शिवाय नमः म्हणून ज्या वस्तूला आम्ही स्पर्श करू, ती वस्तू पावन होते. त्याच्यातले सर्व दोष निघून जातात. त्या अभिमंत्रित केलेल्या पवित्र जलानं आपण माऊलीच्या चरणाचा अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. माऊलीच्या चरणाचा अभिषेक करून त्या चरणाचं दिव्य ज्ञानतीर्थ, गुरुतीर्थ आपण घेत आहोत. गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादोदकाय नमः. सर्वमंगल मांगल्यम सर्वपावनम सर्वसिद्धिकर पुसा शंभो पादांबुधारणम. माऊलीच्या चरणीचं आपण तीर्थ घेतलेला आहे. त्या तीर्थानं आपल्या शरीरातील सर्व रोग, सर्व आजार समूळ निघून गेलेले आहेत. आपलं शरीर निरोगी कंचन काया झालेलं आहे. शिवपूजेचं पावन साधन झालेलं आहे. आपलं मन त्या गुरु तीर्थानं शुद्ध झालेलं आहे. बुद्धी निर्मळ झालेली आहे. अहंकार त्या ज्ञान तीर्थात बुडालेला आहे, लीन झालेला आहे. आता आपण आप्पाची चरण स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या वस्त्राने, उपरण्याने अलगद हळूवार पुसून घेत आहोत. आप्पाच्या चरणाला, दोन्ही चरणाला शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत विभूती लावलेली आहे. आप्पाच्या अंगुष्टाचं हळदी कुंकुम लावून पूजन करत आहोत आणि आम्ही तोडून आणलेली बिल्वदळ आप्पाच्या चरणी शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत अर्पण केलेली आहेत. गुरु माऊलीची आरती आम्ही केलेली आहे. माऊलीसाठी आम्ही अधिक मास असल्यामुळे धोंड्याचा प्रसाद शुचिर्भूत होऊन, सोहळ्यात होऊन करून आणलेला आहे.
प्रत्येक माय माऊलीच्या प्रसादाला आप्पा स्पर्श करून तो परत देत आहेत. आता आपण गुरुपूजन केलेलं आहे आणि माऊलीच्या चरणी साष्टांग प्रणिपात केलेला आहे. आपलं सर्व अंग भूमीवर टेकलेलं आहे आणि मस्तक अप्पाच्या चरणावर आहे. अप्पाच्या अंगुठ्याचा स्पर्श आमच्या दोन्ही वयाच्या मध्ये असलेल्या आज्ञाचक्राला होत आहे आणि तिथून गुरु माऊलीची संपूर्ण शक्ती, ज्ञानधारा, प्रकाशधारा आमच्या देहामध्ये प्रविष्ट होत आहे. सूर्य निघाल्याबरोबर विश्वाच्या कानाकोपऱ्यातील अंधकार दूर होऊन विश्व प्रकाशमय होतं. तसं त्या माऊलीची ज्ञानधारा त्या अंगुष्टातून आमच्या आज्ञाचक्रात प्रवाहित होत आहे आणि आमचा देह प्रकाशमय होत आहे. तिथे कोटी सूर्याची प्रभा, परमहंस शिव उभा, स्वानंदाचा गाभा तमतमीत असे पै ही आपल्याला अनुभूती येत आहे. आपल्या देहातील अज्ञानाचा अंधकार दूर होऊन देह प्रकाशमय झालेला आहे. आता आपण आप्पाच्या चरणाजवळ सर्वजण बसलेले आहोत, हात जोडलेले आहेत आणि आप्पाला विनंती करत आहोत. आप्पा, मानवाचा महादेव करणार, जीवाचा शिव करणार शिवयोग शास्त्र हा ग्रंथ तुम्ही लिहिलेला आहे. तो ग्रंथ, त्या ग्रंथाचा भाव, त्या ग्रंथातील आपले अनुभव आम्हाला श्रवण करण्याची इच्छा झाली आहे. आप्पा, आमच्यावर कृपा करा आणि तो शिवयोग आम्हाला सांगा. त्यावेळेस परम दयाळू गुरु माऊली, दयेचे आगर, कृपेचे सागर, प्रसन्न वदनाने आमची विनंती स्वीकारतात आणि ते शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आपण मनाचे कान करून हा पावन ग्रंथ श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र या पावन ग्रंथाचं चिंतन करत आहोत. या शिवयोग शास्त्र पावन ग्रंथातील परशिव, परब्रह्म आणि शिव तत्व या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. या प्रकरणातील आपण वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती, दर्शनशास्त्र या शिवागमाच्या उत्तर कालात निर्माण झालेल्या ग्रंथातील शिवतत्व प्रतिपादन करणारे श्लोक आपण पाहिलेले आहेत. यदा तमस्तन्न दिवान रात्री न सन्न चासत शिव एव केवलम तदक्षरम तस्य वितुर्वरण्ये प्रज्ञाच तस्मात् प्रसरता पुराहा. हा श्लोक सद्गुरुनाथाची कृपा शुद्ध अंतकरणाच्या शिष्यावर होते आणि तो आपला देह भाव सोडून गुरुवचनाचं श्रवण मनन चिंतन निधिध्यासन करता करता शिव एव केवलम पदामध्ये स्थिर होतो. तो आपल्या अविनाशी स्वरूपात स्थिर होतो. त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते आणि त्याला अनुभूती येते की हे विश्व माझ्या
आत्मशक्तीच्या विकासाचं स्वरूप आहे. आणि असा साधक शिव आणि आपण वेगळे नाही. शिव शुद्ध आहे, मीही शुद्ध आहे. शिव पवित्र आहे, मीही पवित्र आहे. शिव निर्मल आहे, मीही निर्मल आहे. शिव आनंद स्वरूप आहे, मीही आनंद स्वरूप आहे. शिव शांत स्वरूप आहे, मीही शांत स्वरूप आहे. शिव कल्याणकारी आहे, मीही कल्याणकारी आहे. असं चिंतन करता करता शिवदास म्हणे भृंगी किटन्याई शिवरूप होय निश्चेशी. चिंतन करता करता तो शिव स्वरूपच होतो. शिवाभीदम, शिवामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठलाही भेद राहत नाही. शिवाभीदम परब्रह्म जग निर्मातुमिच्छया स्वरूप माददे किंचित सुख स्फूर्ती विजृंभितम. हा सिद्धांत शिखामणी मधला श्लोक. साधक ज्यावेळेस शिवभक्ती करता करता गुरुच्या बोधानं त्याचं अज्ञान दूर होतं आणि सद्गुरुनाथानं दिलेला उपदेश तूच शिव आहेस, तो अखंड मी शिव स्वरूप आहे आणि हे विश्वही शिव स्वरूप आहे, हा विचार, या विचाराचं स्मरण करता करता तो शिव स्वरूप होतो. त्याचं जीवन शुद्ध होतं, त्याची दृष्टी पवित्र होते, त्याचे विचार निर्मल होतात, त्याचे आचार जगाचं कल्याण करणारे होतात. त्याच्या व्यवहारातून केवळ शिवभक्ती. सर्वे भवन्तु सुखीनाम, सर्व लोकांना सुख मिळालं पाहिजे यासाठी त्याचे हात काम करतात, त्याचे पाय सर्व लोक सुखी झाले पाहिजेत यासाठी प्रवास करतात. सर्वे संतु निरामया, सर्वांना निरोगी आयुष्य मिळालं पाहिजे अशी मंगल कामना करतो. तो कुणाचाही द्वेष करत नाही, कुणाचाही मत्सर करत नाही. सर्वे भद्राणी पश्यन्तु, सर्वांचं कल्याण झालेलं मला पाहायला मिळालं पाहिजे अशी मंगल भावना करतो. मा कश्चित दुःख भाग भवेत, किंचितही दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये अशी पावन कामना तो करतो. कारण शिवाभीदम, शिव आणि मी भिन्न नाही, मी शिव स्वरूप आहे. सर्व प्राणी मात्र हे वेगळे वेगळ्या आकारातले हे माझे शरीर आहेत आणि त्या सर्व शरीरामध्ये राहणारा चैतन्य स्वरूप मी आत्मा आहे, मी शिव आहे. या अनुभूतीच्या अभ्यासात तो अखंड राहतो. तो परब्रह्म स्वरूप होतो. पर म्हणजे पलीकडचे, ब्रह्म म्हणजे आत्मा, चैतन्य शिव, जो देश, काल आणि वस्तू या तिन्ही परिच्छेदाच्या पलीकड असतो. परब्रह्म म्हणजे असे तत्व आहे की ज्यामध्ये सर्व विश्व उत्पन्न होते, ज्याच्या आधारानं स्थिर राहतं आणि शेवटी ज्याच्यामध्ये लय पावतं, ते तत्व म्हणजे परब्रह्म. याला पर म्हणण्याचं आणखीन एक कारण आहे की मानवी बुद्धीच्या आणि तर्काच्या पलीकडचं हे तत्व असल्यामुळे याला पर म्हणतात. मानवी बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तिचा तर्क तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, मन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, वाणी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून त्या स्वरूपाला परब्रह्म म्हणतात. बुद्धी म्हणते आहे तर दाखव,
साखरेची गोडी दाखवता येईल का? साखर गोड आहे म्हणून सांगता येईल, पण कशी गोड लागली हे सांगता येईल का तुम्हाला? साखर कशी गोड लागली असं जर कोणी विचारलं तुम्हाला, एखादा जर बुद्धीनं तर्क करू लागला, साखर कशी गोड लागली हे मला सिद्ध करून दाखव, तर दाखवता येईल का? साखर कशी गोड लागली असा जर तुम्हाला कोणी प्रश्न केला, तर ती त्याच्या बुद्धीचा तर्कानं आपल्याला समजावून सांगता येईल का कशी गोड लागली ते? काय म्हणावे नाही. लागेल आपल्याला? काय अनुभव घ्यावा म्हणावे? लागेल. अरे साखरेचा बाबा, अनुभव घ्यावा लागेल. साखर कशी तर गोड आहे तू खाल्ल्याशिवाय कसं कळणार आहे? तसं हे चैतन्य कसं आहे, ते परब्रह्म स्वरूप कसं आहे, याची अनुभूती घ्यावी लागेल. जागृती अवस्थेला पाहणारा मी, स्वप्न अवस्थेला पाहणारा मी, सुषुप्ती अवस्थेला पाहणारा मी, बालपणाला पाहणारा मी, तरुणपणाला पाहणारा मी, म्हातारपणाला पाहणारा मी, मरणाला पाहणारा मी, बदलणारं शरीर आहे, बदलणारा संसार आहे, आणि या संसाराला आधार असलेला अपरिवर्तनशील कोण आहे? अपरिवर्तनशील कोण आहे? विश्व परिवर्तनशील आहे, आणि या विश्वाचा आधार असलेलं, या विश्वाचा साक्षी असलेलं चैतन्य माझा आत्मा कसा आहे? अपरिवर्तनशील आहे. अपरिवर्तनशील म्हणजे काय? कधीच न बदलणारा. जो बालपण पाहत होता तो तसाच आहे. शरीर तरुण झालं तो तसाच आहे. शरीर म्हातारं पडलं, म्हातारं झालं, तो तसाच आहे. शरीर निरोगी असताना पाहणारं चैतन्य तसंच आहे, आणि शरीराला रोग झाल्यावर पाहणारं चैतन्य तसंच आहे. ज्यामध्ये कधीच बदल होत नाही, ते चैतन्य म्हणजे आपला आत्मा आहे, तो शिव आहे, तो परब्रह्म आहे. आणि हे परब्रह्म, हे विश्व त्या परब्रह्मातून उत्पन्न होतं, त्याच्यात स्थिर राहतं, विविध नामरूप धारण करतं, आणि अंती त्याच्यातच लय पावतं. हे आपण कोणत्या उदाहरणानं पाहिलं आहे काल? सांगता येईल? हे विश्व त्या परब्रह्मात उत्पन्न होतं, विविध नाम रूप धारण करून त्या परब्रह्मावर स्थिर राहतं, आणि अंती त्या परब्रह्मातच विलीन होतं. समुद्र, बुडबुडे, तरंग, लाटा. जय गुरुदेव. बरोबर, बरोबर आहे. जय गुरुदेव. समुद्र, त्या पाण्यापासूनच समुद्राच्या बुडबुडे तयार होतात, त्याच्यानंतर तरंग तयार होतात, फेस तयार होतो, लाटा तयार होतात. सगळ्याचा आकार आहे, सगळ्याला नाव आहे, सगळ्याला रूप आहे. या नाम रूप विविध असले तरीही त्याच्यामधलं मूळ तत्व काय आहे? पाणी आहे. आणि ते कशापासून उत्पन्न झालं? पाण्यापासून उत्पन्न झालं. कशावर स्थिर राहिलं? पाण्यावर स्थिर राहिलं, आणि अंती ते पाण्यामध्येच समावलं जाणार आहे. आपल्याला हेच समजून घेण्यासाठी दुसरं उदाहरण घेता येईल. सोन्या. सोनं हा मूळ धातू आहे. हे सोनं, त्या सोन्यापासून नथ तयार होते, मंगळसूत्र तयार होतं, हातातली अंगठी तयार होते, हातातलं कड तयार होतं, लॉकेट तयार होतं,
बांगड्या तयार होतात, ह्या सोन्याचे दागिने झाले. दागिने कशापासून झाले? दागिने कशापासून झाले? सोन्यापासून. दागिने सोन्यापासून झाले. आणि दागिन्याला आधार काय? सोनच आधार आहे दागिन्याला. आणि दागिने मोडल्यानंतर पैशाचं आपल्याला काम पडलं आणि आपण ते बांगड्या विकल्या. त्याच वितळून पुन्हा काय झालं? सोनच होत. सोनच होत. सोने भूषणा आले, परी सोने पण नाही भंगले. त्या सोन्याचेच दागिने झाले. दागिने झाल्यावर त्याचं नाम रूप आलं. पण सोनाराची दृष्टी त्या बांगड्याकडे असते का नथकडे असते का लॉकेटकडे असते? कशाकडे असते त्याची दृष्टी? तुम्ही ज्यावेळेस त्याच्याकडे घेऊन जाता त्यावेळेस सोन्याकडे असते. सोन्याकडे. ते सोनं म्हणूनच पाहतो. तो बांगडी म्हणून पाहत नाही, लॉकेट म्हणून पाहत नाही, तो नथ म्हणून पाहत नाही. त्याला फक्त त्याच्यामधलं तत्व दिसतं, सोनं आहे हे बस. तस जो भक्त शिवभक्ती करतो, गुरुच्या उपदेशाचं श्रवण करतो, गुरुच्या उपदेशाचं मनन करतो, निधिध्यासन करतो, तो भक्त या विश्वातले विविध आकार पाहतो का त्याच्यामध्ये असलेलं सोनेपण, त्याच्यामध्ये असलेलं आत्मतत्व पाहतो? काय पाहिल तो? पाहतो, आत्मतत्वच पाहतो. तो हत्तीचा आकार पाहून तो हत्तीचा आकार पाहणार नाही. हत्तीच्या मध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याला पाहिल, तो माझा आत्माच आहे. तो सापाला पाहिल, त्या सापामध्ये माझा आत्माच आहे. तो वाघाला पाहिल, त्या वाघामध्ये आत्माच आहे. माझ्या आत्मतत्वाच्या विकासानं हे सर्व रूप, रंग, आकार, काळा, गोरा, गरीब, श्रीमंत, लहान, मोठा, उंच, बुटका, महाकाय, देवमाशाचा आकार आहे, अमिबा सारख्या सूक्ष्म प्राण्याचा आकार आहे, जिराफ सारख्या उंच प्राण्याचा आकार आहे, उंटासारख्या प्राण्याचा आकार आहे. हे सर्व विविध आकार जसं सोन्याचे दागिने झाले, तसं माझ्या आत्मतत्वाच्या विकासानं हे सर्व प्राणी उत्पन्न झाले. कशातून उत्पन्न झाले? माझ्या आत्मस्वरूपातून उत्पन्न झाले. ते कशाच्या आधारानं त्यांचा व्यवहार करतात? कशाच्या आधारावर स्थिर आहेत ते? कशाच्या आधारावर स्थिर आहेत प्राणी? आपण सर्व कशाच्या आधारावर स्थिर आहोत? चैतन्याच्या, आत्मचैतन्याच्या आधारे. आत्मस्वरूपाच्या चैतन्याच्या आधारावर स्थिर आहोत. आणि अंती कशामध्ये समावणार आहोत आपण? त्यामध्ये सामावणार आहोत. चैतन्यामध्ये आत्मस्वरूपातच समावणार आहोत. कारण हे विश्व, पंचमहाभूत हे त्या परमतत्वापासूनच विश्व निर्माण झालं. तो शिव 35 तत्वाच्या रूपानं विश्वरूपामध्ये नटला. हे आपण 36 तत्व पाहताना पाहिलेलं आहे. तर ते परब्रह्म जे सर्वश्रेष्ठ तत्व देश काल वस्तू परिच्छेदाच्या पलीकडे आहे, ज्याच्यातून सर्व निर्माण होतं, ज्याच्यात सर्व स्थिर होतं आणि ज्याच्यामध्ये सर्व काही लीन होतं, हे तत्व कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. ते सत रज तम या 3 गुणाच्या पलीकडे असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? काय म्हणतो त्याला? लक्षात आहे? गुणातीत. जय गुरुदेव.
गुणातीत कांतम, त्याची कांती कशी आहे, त्याचं शरीर कसं आहे? गुणातीत कांतम परब्रह्म शांतम, तो परब्रह्म शांत आहे, तो गुणातीत आहे. तो कसा आहे? निराकार आहे. देहामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, पण त्याच्या आकाराचा आम्हाला फोटो काढता आला आहे का? नाही आला. त्याच्या नाही आला. म्हणून तो कसा आहे? राहिलेला आहे सगळे निराकार आहे. त्याला कसलाच आकार नाही. तो निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकल्प आहे. त्याच्या ठिकाणी संकल्पही नाही, विकल्पही नाही. तो इच्छारहित शिवतत्व कसा आहे? शुद्ध चैतन्य. तेथे संकल्पही नाही, विकल्पही नाही, केवळ परम शांती असं शिवतत्व. देश काल वस्तूच्या पलीकडलं तत्व, निर्गुण, निराकार, निर्विकल्प असं तत्व. पुढं काय म्हणतात? शिवाभीतम परब्रह्म जग निर्मातुमिच्छया. असं परब्रह्म जगत निर्मातुम इच्छया, विश्वाची निर्मिती करण्याच्या इच्छेने. ते मुळात कसं आहे? तिथं कसलीच इच्छा नाही, तिथं कसलीच कामना नाही. केवळ शांती, परम शांती, शुद्धता, संकल्प नाही, विकल्प नाही, इच्छा नाही, एकदम स्थिर असं परब्रह्म. त्याला जग निर्माण करण्याची, विश्व निर्माण करण्याची इच्छा झाली. जग निर्मातुम इच्छया. आचार्य क्षेमराज यांचा प्रतिभिज्ञा हृदयम नावाचा ग्रंथ आहे काश्मीरी शिवदर्शनामध्ये. छोटासा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये बहुतेक 28 सूत्र आहेत. त्या पहिल्या सूत्रामध्ये म्हणतात, चित्ती स्वतंत्र हा विश्वसिद्धी हेतू. चित्ती स्वतंत्र हा विश्वसिद्धी हेतू. चित्ती म्हणजे चैतन्य स्वतंत्र आहे, त्याला कसलंही बंधन नाही. असं बंधन रहित, इच्छा रहित असलेलं चैतन्य ही विश्व निर्मितीसाठी, त्याच्या इच्छेतून विश्व निर्माण करण्यासाठी ते स्वतंत्र आहे. दुसऱ्या सूत्रामध्ये क्षेमराज म्हणतात, स्वइच्छया सो भित्तो विश्व उन्मिलयन. स्वइच्छया, स्वतःच्या इच्छेने, सो भित्तो, ते विश्व निर्माण करण्यासाठी तोच भिंत झाला, तोच चित्रकार झाला, चित्रातले रंग तोच झाला, चित्रात काढण्यासाठीचा ब्रश तोच झाला. स्वइच्छया सो भित्तो विश्व उन्मिलनयाः. या विश्वाचं निर्माण करण्यासाठी, विश्वरूपी चित्र निर्माण करण्यासाठी स्वतःच्या इच्छेनं, कोणी सांगितलं नाही, स्वतःच्या इच्छेनं स्वतःच भिंत झाला, स्वतःच कागद झाला, स्वतःच रंग झाला, स्वतःच चित्र काढणारा चित्रकार झाला आणि त्या चित्रातील चित्रही स्वतःच झाला. असं खूप सुंदर वर्णन आचार्य क्षेमराज प्रतिभिज्ञा हृदयम या त्यांच्या
सूत्र ग्रंथात करतात. त्या श्लोकामध्ये जग निर्मातुम इच्छया, मुळात परब्रह्म इच्छारहित असतं, परंतु जेव्हा त्याच्यामध्ये मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, अशी इच्छा निर्माण होते. ती इच्छेला कोणतं तत्व म्हणतो आपण? त्या इच्छेला कोणतं तत्व शिवतत्व म्हणतो? हा? शिवतत्व शिवतत्व नाही. शिव तत्व तर शुद्ध आहे, तिथे इच्छा नाही, संकल्प नाही, विकल्प नाही. शक्ती, शिवाची पहिली इच्छा, आनंद घेण्याची शिवाला लहर आली, त्या लहरीतून जी इच्छा निर्माण झाली ती शक्ती आहे, ती भगवती आहे, ती आदिशक्ती आहे. शिव आणि शक्ती वेगळे नाहीत. सूर्य आणि त्याचा प्रकाश वेगळा आहे का? सूर्य आणि त्याचा प्रकाश वेगळा आहे का? नाही. साखर आणि त्याची गोडी वेगळी आहे का? नाही. साखर आणि गोडी एकच आहे. एकच आहे. तसं शिव आणि शक्ती हे दोन नाहीत. विश्व निर्माण करण्याची इच्छा, आनंद घेण्याची शिवाला लहर आली, त्याच्यातून पहिली इच्छा निर्माण झाली, ते तत्व कोणचं? शक्ती तत्व. त्या शक्ती तत्वामध्ये मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, असा संकल्प उठतो. त्या संकल्पाला इच्छा म्हणतात. ही इच्छा म्हणजे सृष्टीच्या उत्क्रांतीची पहिली पायरी आहे. सृष्टी निर्मितीची पहिली पायरी आहे. ज्याला आपण शक्ती म्हणतो, ज्याला जगदंबा म्हणतो, ज्याला चितशक्ती म्हणतो, ती चितशक्ती म्हणजे कोण? शिवाची इच्छा, आनंद घेण्याची इच्छा. आपली आनंद घेण्याची इच्छा झाली की नाही? मी एक आहे, मला अनेक व्हायचंय म्हणून. आपल्याला होते का नाही इच्छा? मी हो एक आहे, मला अनेक व्हायचे म्हणून. हो झाली. झालो का महाराज अनेक? हो झालं. जय गुरुदेव. कशासाठी इच्छा झाली तुम्हाला अनेक व्हायची? काय मिळवण्यासाठी अनेक व्हायची इच्छा झाली? आनंद मिळवण्यासाठी. मला सुख मिळावं, आनंद मिळावं. हा, मी एकटा आहे, मला अनेक व्हायचं आहे. ही इच्छा म्हणजे शक्ती. म्हणून आपल्यालाही इच्छा झाली. इच्छेतून आपण लग्न केलं. लग्न करून आपण समाधान राहिलो को आता बस झालं, बायको मिळाली बस झालं, नवरा मिळाला बस झालं. इच्छा थांबली का महाराज? नाही थांबली. मुलं पाहिजे. काय व्हावं वाटलं अजून? मुलं. मुलं व्हावं वाटलं. बर, मूलही झालं, एक मूल झालं, आनंद वाटला. तिथंच थांबली का इच्छा? नाही थांबली. अजून दुसरं व्हावं, ह्याला एखादी भाऊ व्हावं, ह्याला एखादी बहीण व्हावं, अशा इच्छेचा विस्तार होत गेला. आणि इच्छेच्या विस्तारामधून विश्व निर्माण केलं का नाही तुम्ही? हो. किती भिंतीचं विश्व निर्माण केलं? किती भिंतीचं विश्व आहे तुमचं? तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? काय हवं? काय हवं? राहायला काय पाहिजे महाराज?
घर घर एक घरकुल नवं. आणि काय हवं? एक घरकुल नवं. एक घर बांधावं. चार भिंतीमध्ये संसार थाटला, विश्व निर्माण केलं. आपलं विश्व काय? आपली बायको, आपले लेकरं. एवढं संकुचित विश्व झाले की त्या विश्वामध्ये आई वडिलालाही जागा राहिली नाही. आहे का जागा? किती संकुचित विश्व झालंय आपलं. त्या विश्वामध्ये आमच्या आई वडिलालाही जागा नाही. मंडप गच्च भरत आहेत. शिवकथेच्या मंडपामध्ये जागा पुरत नाही. रामकथेच्या मंडपामध्ये जागा पुरत नाही. ज्या प्रभू श्रीरामचंद्रांनी आई वडिलाच्या शब्दासाठी उद्या राज्याभिषेक असताना रात्री सांगितलं की तुला वनवासाला जायचं आहे. एक शब्द न उच्चारता आनंदाने ते वनवासाला गेले. त्यांचं चरित्र आम्ही ऐकतो आणि आम्ही जर आई वडिलाला वृद्धाश्रमात ठेवत असलो तर रामायण आम्हाला कळालं का? कळालं का? रामायण आम्हाला कळालं का? आमच्याकडून आई वडिलाची सेवा घडत नसेल, आमच्याकडून आई वडिलाची उपेक्षा होत असेल तर ते रामायण आम्हाला कळालं का? नाही महाराज. कळालं नाही. आम्ही परमरहस्य वाचतो. परमरहस्यामध्ये सांगितलेलं आहे, पुढे पाहुनी चालणे, जीव मात्राशी राखणे, सर्वा घटी जाणणे, सदाशिव स्वरूप. तुम्ही सगळ्यामध्ये शिवस्वरूप पहा. माणसामध्ये तर पहाच पहा, पण रस्त्यानं चालताना पायाखाली किडा मुंगी येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. जीव हिंसा करीना, शब्दे कुणाशी दुखवीना, भोई उचलीना कोणावरी. हे कोण सांगतं आम्हाला? कोण सांगतंय आम्हाला? कोण सांगतं महाराज आम्हाला हे? गुरुमाऊली. परमरहस्य ज्याचा आम्ही पारायण करतो ते परमरहस्य सांगतं. शिवभक्ताचं आचरण कसं असावं? जीव हिंसा करीना, शब्दे कोणाशी दुखवीना, भोई उचलीना कोणावरी. असं आम्ही आचरण करतो का? असं आम्ही आचरण करतो का? जय गुरुदेव. करत नाही असं आचरण. करत नाही. मग परमरहस्याचं आम्ही पारायण करून त्याच्यात परायण व्हायचं आहे का नुसतं पारायणच करायचं आहे? पारायण नाही महाराज, परायण करायचे. परायण. ओम नमः शिवाय. परायण करायचं. पारायण करून परायण व्हायचं आहे, वाचायचं आहे आणि वाचल्याप्रमाणे जीवन जगणं याचं नाव परायण. पारायण करता करता परायण व्हायचं आहे, त्याच्याप्रमाणे जीवन जगता आलं पाहिजे. आम्ही एक आहोत अनेक व्हायचा संकल्प केला, स्वतःच स्वरूप विसरलो आणि चार भिंतीतलं घरच आमचं आहे, त्या चार भिंतीच्या आतलेच माणसं माझे आहेत. इथं कोणता मल झाला? कोणता मल आला पहिल्यांदा? की मी जीव आहे, मी देह आहे. कोणता मल आला? तीन मल सांगितलेले आहेत. कोणता मल? आनव मल. मी देह आहे, मी जीव आहे, माझं शिव स्वरूप. हा, मी शिव स्वरूप आहे, मी शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, हा विसर पडला
आणि पंचकंचुकाच्या प्रभावानं मी स्वतःला देह समजू लागलो, जीव समजू लागलो आणि ह्या जीवाची इच्छा झाली, मी एक आहे, मला अनेक व्हायचे आहे. बायको आणि लेकरं आलं की चार भिंतीमध्ये त्याचं काय निर्माण केलं त्यानं? काय निर्माण केलं महाराज? विश्व निर्माण केलं, निर्माण केलं. ओम नमः विश्व शिवाय. निर्माण केलं. चार भिंतीमध्ये त्यानं विश्व निर्माण केलं आणि चार भिंतीच्या पलीकडं मला काही घेणं देणं नाही. या चार भिंतीमधल्या माणसाचं संरक्षण करणं, या चार भिंतीमधल्या माणसाला सुख मिळणं, त्यांना चांगले पदार्थ खायला मिळणं, त्यांना चांगले कपडे घालायला मिळता आले पाहिजेत, याच्यासाठी मी शोषण करीन, याच्यासाठी मी भ्रष्टाचार करीन, याच्यासाठी मी भेसळ करीन. काहीही हे माझे माणसं आहेत. हे माझे माझे म्हणणं कोणता मल आहे? मायामल. आहे मायामल. मायामल. माझ्या माणसाला सुख देण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हा कोणता मल आहे? मायामल. नाही. काहीही कर्म करायला तयार आहे, हा कार्मिक मल आहे. बरे वाईट हा विचार न करता जो कर्म करतो ते कार्मिक मल आहे. या तिन्ही कर्मामुळं हा जीव बंधनात पडतो. पण शिवाचा संकल्प तसा नाही. मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, मला आनंद घ्यायचा आहे, असा संकल्प करून पहिली इच्छा म्हणजे शक्ती तत्व. शक्ती तत्वापासून पुढचं कोणचं तत्व तयार झालं? कोणचं तत्व आहे? सदाशिव तत्व. मी निर्माण केलेल्या विश्वामध्ये माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे. सर्वांमध्ये मी चैतन्य रूपानं नांदणार आहे. अनंत देह मला धारण करायचे आहेत आणि त्या अनंत देहामध्ये माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे. हा संकल्प म्हणजे कोणचं तत्व? कोणतं तत्व? सदाशिव तत्व. सदाशिव तत्व. मी निर्माण केलेल्या विश्वामध्ये माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे, असं वाटतं की नाही महाराज? हो. जय गुरुदेव. माझं स्वरूप प्रकट झालं म्हणजे कसं सांगता येईल तुम्हाला? तुम्ही निर्माण केलेल्या विश्वामध्ये तुमचं स्वरूप प्रकट झालं पाहिजे, सदाशिव तत्व. कसं सांगता येईल? सांगता येईल कुणाला? मी निर्माण केलेल्या विश्वामध्ये माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे. ही आपली कथा आई आहे. आई हा? आणि बाळ. आई आणि बाळ. मी निर्माण केलेल्या विश्वामध्ये माझ्या संततीमध्ये माझे गुण आले पाहिजेत, शिवभक्ती आली पाहिजे, तो शिवपूजा करणारा निघाला पाहिजे, शिवनाम पाठ करणारा जन्मला पाहिजे. असा संकल्प आम्ही करतो का? असा जर संकल्प करत असलो तर तो शुद्ध संकल्प आहे. आणि आई वडिलांना जर असा संकल्प केला, असा संकल्प करत माझ्या घरी जन्मणारा मुलगा शिवभक्त झाला पाहिजे, माझी मुलगी शिवभक्त झाली पाहिजे, विश्वाच्या कल्याणाचं कार्य त्याच्या हातातून झालं पाहिजे, त्याच्या वाणीनं विश्वाला सुख मिळालं पाहिजे, त्याच्या दृष्टीनं विश्वाचं मंगल झालं पाहिजे, अशी कामना करत जर संतती उत्पन्न झाली, अखंड असा भाव त्या आईचा 9 महिने राहिला, तर तो बाळ जयाचा गर्भीच काय? मंत्रपिंड. हा, अशा मंत्रपिंड म्हणजे मंत्रपिंड.
जयाचा गर्भीच मंत्रपिंड. त्या तुमचा संकल्प आहे, सदाशिव तत्व आहे. मी निर्माण केलेल्या विश्वामध्ये माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे. माझ्यासारखं रूप आलं पाहिजे, वाटतं का नाही? आमचं बाळ कसं झालं पाहिजे? रूपानं कसं झालं पाहिजे? आमच्यासारखं आईला वाटतं माझ्यासारखं झालं पाहिजे, वडिलाला वाटतं माझ्यासारखं झालं पाहिजे, गुणवान झालं पाहिजे, रूपवान झालं पाहिजे, चारित्र्यवान झालं पाहिजे. हा संकल्प म्हणजे कोणचं तत्व? सदाशिव तत्व. सदाशिव. सदाशिव तत्व. संसार करायला काहीही अडचण नाही, संन्यास घ्यावा असं कोण्याही संताचं म्हणणं नाही. फक्त तुमचं शुद्ध विचार असू द्या. विश्वची माझे घर, हे विश्व माझं घर आहे. प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात असलेलं चैतन्य मी आहे. चार भिंतीच्या पलीकडे तुमचं विश्व घेऊन जावा. माझं पण सोडू नका, मी पण सोडू नका, पण त्याला विशाल करा. मी या देहापुरता आहे असं म्हणाल तर अनोमलात अडकचाल. मी या संपूर्ण विश्वामधल्या प्राणी मात्रात आहे असा भाव ठेवल्यानंतर कोणत्या मलातून सुटका होईल तुमची? कोणत्या मलातून सुटका होईल? ओम नमः शिवाय. आणावं आनव मलातून सुटका होईल. मीपणा सोडूच नका. मी या देहापुरता आहे जे म्हणता ते सर्व प्राणी मात्राच्या देहामध्ये मी आहे. मी चैतन्य स्वरूप आहे, मी शिव आहे असा भाव ठेवल्यानंतर तुमचा मीपणा तुम्हाला अडचण आणील का? आणील नाही का? आणणार. जय गुरुदेव. आनवमल नाही निघून आणणार. आणणार नाही. आणि विश्वातील सर्व शरीर माझे आहेत असं म्हणल्यावर माझे माझे म्हणणारा माया मलातून तुमची सुटका होईल. मग तुम्ही माझे माझे म्हणलं तर काही अडचण येईल का तुम्हाला? नाही आणणार. विश्वातल्या सर्व लोकांना सुख मिळेल यासाठी मी कर्म करेन, मी क्रिया करेन. ती क्रिया माझी सर्वांना सुख मिळेल यासाठी मी व्यापार करेन. सर्वांना सुख मिळेल यासाठी मी शेती करेन. सर्वांना सुख मिळेल यासाठी मी नोकरी करेन. हा विचार जर ठेवला तर ती क्रिया तुमची शिवपूजा होईल. आणि तुमची कोणत्या मलातून सुटका होईल? कोणत्या माया मलातून? कर्म माया मला मलातून. सर्व विश्व माझे आहे म्हणल्यानंतर माया मलातून सुटका होते. आणि सर्वांना सुख मिळावं यासाठी मी जर कर्म केलं, क्रिया केली तर कोणत्या मलातून सुटका होते? कार्मिक कार्मिक. मदत काय होते कार्मिक. कार्मिक मलातून सुटका होते. आणि आपल्याला शुद्ध तत्वाला बाधा न येता आपला संसार कसा होतो? कसा होतो? सुखमय. जय गुरुदेव. सुखमय होतो. एखादा माणूस जर गुरु माऊली नेहमी म्हणायचे, एखादा माणूस म्हणत असेल तर सर्वांना जेवायला वाढा. सर्वांना जेवायला वाढा म्हणल्यावर ह्याला मिळेल का नाही? हो मिळेल ना. जय गुरुदेव. ह्यालाही मिळेल आणि सर्वांना मिळेल. सर्वांना जेवायला वाढा हा भाव अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जग निर्मातू मी इच्छया. विश्व निर्माण करण्याची आपली इच्छा कशी असली पाहिजे? शुद्ध असली पाहिजे. संकल्प शुद्ध असला पाहिजे. आम्ही चित्रपट पाहत पाहत या हिरो सारखा लेकरू हो, ह्या हिरोईन सारखं हो, किंवा ह्या श्रीमंत माणसासारखं हो, किंवा कोणी भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट मंत्र्यासारखा आपला जर विचार असला तर ती संतती कशी जन्मल? ती संतती कशी जन्मल?
अवगुणी संतती अवगुणी जन्माला येईल. अवगुणी संतती जन्माला येण्यामध्ये कुणाचा संकल्प चुकीचा आहे? आई वडिलांचा. आई वडिलांचा संकल्प चुकीचा आहे. मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, मी शुद्ध चैतन्य स्वरूप आहे. या मी निर्माण केलेल्या विश्वामध्ये विश्वव्यापक भावना असतं माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे. हा संकल्प, याच्यातून निर्माण होणारी संतती कशी होईल, कशी जन्माला येईल? गुणवान. गुणवान, विश्वाचं कल्याण करणारी, विश्वाचं हित करणारी, सर्वांना सुख देणारी, त्याच्या दर्शनानं शांती मिळणारी, त्याच्या उपस्थितीत सर्वांना समाधान मिळणारे, त्याच्या दर्शन स्पर्शन पूजनानं अगाध शांती, अगाध प्रेम देणारी संतती निर्माण होईल. मग आमचं शक्ती तत्व कसं असलं पाहिजे? मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, हा संकल्प शुद्ध असला पाहिजे. ही आपली उत्क्रांतीची पहिली पायरी जर बरोबर असेल तर विश्वनिर्मिती कशी होईल? कशी होईल? शिवसृष्टी होईल का जीवसृष्टी होईल? कोणती सृष्टी होईल? शिवसृष्टी. मग आम्हाला शिवसृष्टी उत्पन्न करायची आहे का जीवसृष्टी उत्पन्न करायची आहे? शिवसृष्टी. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार म्हणजे एक सृष्टीची उत्पत्ती आहे. तो विचार कसा असला पाहिजे? शुद्ध आपल्या मनामध्ये एक विचार उठतो, काही काळ तो विचार स्थिर राहतो आणि काही काळानंतर तो विचार लय पावतो. सर्वांच कल्याण व्हावं असा जर विचार निर्माण झाला, उत्पन्न झाला, तर त्या विचारातून कार्य कसं होईल? कार्य कसं होईल? शुभच होणार, शुभ. शुभ कार्य होईल, शिवपूजा रूप कार्य होईल. आणि ते शिवपूजा रूप कार्य शेवटी त्या शिव तत्वात लीन होईल. आणि स्वार्थी इच्छा जर उत्पन्न झाली, माझं आणि माझ्या लेकराचं भलं झालं पाहिजे, जगाचं मला काही घेणं देणं नाही, अशी इच्छा, असं शक्ती तत्व आमच्यात उत्पन्न झालं तर ते काय करील? काय करील? स्वार्थी इच्छा निर्माण झाली, जीवसृष्टी शिवाची स्वार्थी इच्छा निर्माण झाली तर जीवसृष्टी निर्माण करील. तिथं शांती राहणार नाही, प्रेम राहणार नाही, आनंद राहणार नाही. मला व माझ्या परिवाराला सुख मिळावं यासाठी माझ्याकडून दुसऱ्याला काय देण्यात येईल? काय देण्यात येईल? दुःख. दुःख देण्यात येईल. म्हणून आमची संकल्प, आमची निर्माण होणारी इच्छा म्हणजे कोणचं तत्व आहे? आम्ही शुद्ध आहोत, आम्ही चैतन्य स्वरूप आहोत. आमच्यात स्वरूपावर उठणारा तरंग म्हणजे इच्छा कशी असली पाहिजे? शुद्ध असली पाहिजे. जय गुरुदेव. शुद्ध संकल्पाचे फळ पाठ आहे का? ब्रह्माची केवळ. शुद्ध संकल्पाचे फळ करी ब्रह्मची केवळ. आपलं स्वरूप शुद्ध आहे, आपण शिव आहोत, आपण मंगळ
मंगल आहोत, आपण पवित्र आहोत, आपण निर्मळ आहोत, आपण आनंद स्वरूप आहोत, आपण कल्याण स्वरूपी कल्याणी रमण आहोत. मग आपल्या स्वरूपावर उठणारा प्रत्येक तरंग, प्रत्येक इच्छा कशी पाहिजे? शुद्ध पाहिजे. शुद्ध पाहिजे, विश्वाचं कल्याण करणारी पाहिजे. ती इच्छा म्हणजे कोणचं तत्व? शुद्ध विद्या. शक्ती तत्व. शिवाची शक्ती. पहिली इच्छा म्हणजे कोणचं तत्व? शक्ती तत्व. जी मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, मी आनंद घेण्याची आपली जी लहर आहे, त्या लहरेतून निर्माण होणारी पहिली इच्छा म्हणजे शक्ती तत्व. ही माझी वाक्पुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.